वामन हरिपेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012. मालिकातल्या प्रसिद्ध पात्रांशी आपला काहीतरी संबंध आहे असे सांगणारे खूप लोक भेटतात आणि प्रेक्षकांनाही ते आवडतं आणि प्रेक्षक त्यासाठी कुठल्या थराला जातात हे तुला पाहायचंय का? म्हणजे नक्कीच. पाहूया. येस. होय, चला हे चला. इथे आता कोणी यायचं नाही माझ्या गुहेमध्ये. या तुम्ही या तुम्ही या तुम्ही या. मला सोडून अजिबात कोणी कोणी यायचं नाही. कुठूनही कोणी आला ना तर याद राखा सगळं सांगून ठेवतोय. अहो पण आणलंच कुठे तुम्ही? ही माझी गुहा आहे गुहा. तुम्हाला आवडेल मालिका, तुम्हाला आवडेल व्यक्तिरेखा भेटण्याची ही माझी जागा आहे. ही गुहा आहे, याला गुंफा असंही म्हणतात. तुम्हाला हव्या त्या व्यक्तिरेखा मी यात गुंफू शकतो. जसा शारीरिक खेळ कुंफू तसा हा माझा शाब्दिक खेळ गुंफू आहे. नाही म्हणजे काय माहितीये का, आम्ही इथे का आलोय माहितीये, ह्या मालिकेतल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या आम्हाला फार आवडतात. म्हणजे ना आमच्या त्या जिव्हाळ्याचा विषय आहे. म्हणजे बघा, कलाकार आणि कला म्हणजे त्या व्यक्तिरेखा आहेत ना त्यांची. स्वतःवर एक पुस्तक लिहा, त्याचा एक कार्यक्रम करा, नाही तर फोनवरनं मला कळवा. जातो. थांबा थांबा थांबा, आम्हाला भेटवा ना त्या व्यक्तिरेखाला, भेटवा ना. मुद्द्यावर आहे ना डायरेक्ट. तुम्ही टीव्ही बघता का? हो, कालच नवीन घेतलाय दिवाळीची ऑफर म्हणून. मी रोज टीव्ही पाहत बसतो. टीव्ही बघता का नाही? मग हा काय आहे ना, त्याच्यावरच एक कार्यक्रम आहे बघा, मालिका. हा ELDG बघता तुम्ही तो? एका लग्नाची दुसरी गोष्ट. हे म्हणजे काय, मी बघतो, माझ्या आवडीची आहे सिरियल ती. त्यातली ती घनाची आई आहे ना, हा हा, तिला मला काही प्रश्न विचारायचे. काही वादातीत मुद्दे असतील तर दुसरा मांत्रिक शोधा. नाही नाही हो, वादाचं असं काही नाही. अगं तू सांग ना. आम्हाला संवाद साधायचा, संवाद. हरकत नाही. त्या व्यक्तिरेखाला मी इथं बोलवतोय. पण मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. यांचं नाव काय? टांगले. टांगले मांगले. लक्षात ठेवा. गोंधळ झाला. त्या व्यक्तिरेखांना मी इथं टांगले आहे ना, त्यामुळे त्या घनाच्या आईलाच तुम्हाला का भेटायचंय मला सांगा. ती घनाची आई आहे ना, ती मला फार आवडते. का? कारण ती माझ्या आईसारखी दिसते. हो, माझी आई माझे रोज सकाळी लवकर उठायची, मला उठवायची, नंतर बाबांना उठवायची, आंघोळीचे पाणी गरम करायची. नंतर आई माझी. आईवर निबंध लिहिण्यापेक्षा त्या बाईंना बोलवण्याचा प्रबंध मी करू का? करा करा करा. आता सुरुवात करतोय प्रयोगाला. पण माझ्या काय नियम आणि अटी आहेत त्या सगळ्यांनी ध्यानात होय, घ्यायच्या. होय. माझा तो प्रयोग सुरू होण्यानंतर, होण्याच्या आधी आणि चालू असताना मध्ये मध्ये कोणी काहीही बोलायचं नाहीये. नाही नाही, हे मध्ये बोलायचं नाही. हे मध्ये बोलायचं नाही. तुम्ही फार बोलता तुम्ही. काय झालं? मध्ये मध्ये कोणी बोलू नका या वाक्याबद्दल सुद्धा इतकं कोणी मध्ये बोलायचं नाहीये. हा या घडीत विघटित घडलं तर हा मांत्रिक जबाबदार राहणार नाही. आधीच सांगतोय. तयार आहात तुम्ही? करू तयारी, सुरुवात करू. करू. घनाच्या आईला तुम्हाला भेटायचं आहे. हे काय आणलंय? हे कुणाचा? एवढं सुद्धा दिसणार नाही एवढा मंत्र घालील. ठरलाय? बोलवायचंय? बोलायचं नाहीये. नाही बोलायचं. आले 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 आले. मला मंत्र तर म्हणू द्या ना. आले 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 करून विसरून गेलो मी मंत्र. नाही नाही नाही, सॉरी सॉरी सॉरी. आणा आणा, त्यांना आणा. ची पटाख डम डम, ची पटाख डम डम, नगचिक बागचिक हाती हाती उशुक गेली 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 गेली. आली आली आल्या 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 आल्या. विचार तुला काय विचारायचं? विचारायचं होतं कधी. शांत शांत वाटतंय का नाही तुला? आल्या 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 आल्या. बाई बोलू नका. मांगले या बायकांना सांगा बोलू नका. मांगले आहो मांगले काय म्हणताय? मी घनाची आई नाही का? म्हणजे घनाची आई म्हणजे काळ्यांची बायको आहे मी आधी, नंतर घनाची आई आहे नाही का? मला की नाही तुम्हाला काहीतरी विचारायचंय. अगो बाई, हिला काही विचारायचंय? अगं मला काय, आमच्या की नाही तो हाय की नाही आमचा धाकटा, काय कर त्याचं नाव ते? ज्ञानाला विचारतेस का तू? त्याला सगळ्यातलं सगळं येतं. म्हणजे ज्ञाना खरा संतच व्हायचा, पण त्याचा पंथ वेगळा पडल्यामुळे तो संत झाला. हा वरनं कुहू आठवली आमची. कुहू फारच म्हणजे बोलघेवडी, म्हणजे तशी. तिच्यावर गाणं पण केलं होतं मी. कुहू कुहू बोले कोयलिया
जाऊ दे एवढंच येतं. आणि कुहू अगदी यांच्यावर गेली. हे म्हणजे आमचे काळे, म्हणजे पूर्वी जोशी होते, नंतर विवेक झाले. घनाची आई, म्हणजे त्यांनी टच केल्यामुळे हे वेळेवर आले. घनाची आई, मला की नाही घनाबद्दल जरासं सांगा ना. अगं किती लाजते ही मुलगी. घना आमचा फारच वेगळा, म्हणजे मी त्याच्यावेळी प्रेग्नंट होते ना. आणि प्रेग्नंट होते तर मी त्यावेळेस प्रभावळकरांचं ते मी वेगळा 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 बघितलं आणि मग हा अगदी वेगळाच झाला घना. आणि ती तुमची सूत राधा. अगं राधाबद्दल काय बोलणार. राधा फारच छान, म्हणजे कमी बोलते पण बोलायला लागले की खूप वेळ घेते राधा. अगो बाई माऊली, महेशरावांना फोन करायचा होता. कोण महेशराव? अगो बाई महेशराव माहिती. माऊली महेशराव? अहो ते नाही का. हॅलो आपलं बोलतो. व्यक्तीला काय इथे बोललात का नाही घराच्या आईशी तुम्ही? घराची आई झाली होती. अरे यार मला बोलायचं होतं त्यांच्याशी. ह्या बोलल्या त्यांच्याशी? कुठून कशा आल्या त्या? त्या इकडून तिकडून रिक्षा टॅक्सी करून गाडी चालवत नाही आल्या त्या इथून आल्या, इथून तुमच्या शरीरातून आल्या. शरीर तुमचं आणि व्यक्तिरेखा त्यांची. अरे काय बोलतो, चुकीचं नका बोलू तुम्ही. काही बोलावता काय? अपमान, माझ्या दैवी शक्तीचा अघोरी अपमान. दाखवतो तुम्हाला, दाखवतो. अजून कोणाला भेटायचं? मला की नाही त्या सुलेखाला आणि हिला शास्त्री आजोबांना भेटायचंय. असंभव. त्याच्यातलेच आहेत हे दोघं. नाही मला कोणाला भेटायचं नाही. उगाच फटमंता गोंधळ व्हायचा. कुठे चाललात? कुठे? थांबा इथे. अजिबात तुम्ही मला सोडून जाऊ शकत नाही. माझा बहुमूल्य वेळ काढून मी इथे आलेलो आहे. 2 स्किट पैकी 1 स्किट तरी चांगलं झालंच पाहिजे असं मला सांगण्यात आलेलं आहे. कळलं? ऐकलं? मला सोडून जायचं नाही. बोलवायचंय त्यांना. बोलवायचं. अजिबात मध्ये बोलायचं नाहीये. आधी सांगतोय, विपरीत परिणाम झाला तर मी जबाबदार नाही. शिपटाक ठमठम. अहो हे नैसर्गिक आहे. त्याला आळा घाला. त्याला कसा आळा घालणार? मग बुच मारा. आवाज होता कामा नाहीये. माणूस आहे का कोण आहे त्याला सांगा. गपना शी पटाक ढमढम नागचिक बागचिक हाती हाती उशी उशी गेली 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 गेली. सगळं कसं शांत शांत वाटतंय का नाही तुला? ओ विशाखाबाई, एवढी मान का हलवताय? अहो खेळा ठोका. बाई काय म्हणतोस? पुरुषासारखा पुरुष आहे मी. दीनानाथ शास्त्री म्हणतात मला. दीनानाथ शास्त्री म्हणतात का नाही म्हणतात? असं नाही का म्हणतात? सवय आहे माझी. हळू पडाल. अहो ह्यांचा झुलता मनोरा का झाला असा? अख्खी सिरियल आम्ही याच अँगलनी केली. रशियन अँगल. असं काय बोलताय आजोबा? कोण आहे? कोण आहे? तुम्ही मला ओळखलं नाहीत? 55 नाटकाच्या राईट्स आहेत माझ्याकडे. मी सुलेखा, शास्त्री घराण्याची सून होण्याची स्वप्न पाहिली होती मी. स्वप्न अशी पाहायची असतात जी सत्यात उतरवता येतात. खोटी स्वप्न पाहणं म्हणजे हिमालयात जाऊन कुल्फी विकण्यासारखं आहे. ना बर्फ, ना कुल्फी, ना धंदा. आजोबा, मी एक स्त्री आहे. बरं मग अहो या घराण्याची सून म्हणून येण्यास योग्य असे चाल चलन आहे माझ्यात. चाल कळली तुझी, पण चलन काही तुझं माझ्या लक्षात आलं नाही. चालो व ना चालो चालवून घ्यावं लागेल, कारण 1000 रुपयाच्या चलनी नोटे इतकंच महत्व आहे मला. सुलेखा म्हणून कळलं काय? त्या काळी 1000 रुपये पर डे होते असं सांगतायत त्या. का 4 चौघात लायकी का काढताय नटाची? गप बसा ना.
कित्येक नटांना तर कपड्यावरनं लोक ओळखतात हा नट आहे म्हणून. निघ आता. नाही जाणार, निघ. नाही जाणार. जावं लागेल. अरे, जावं लागेल. काय म्हणते ते ऐकून घे ना. गप्प बसा ना, गप्प बसा ना. त्या व्यक्तीरेखा भूतासारख्या मानगडीवरून बसतील ना, बोललंच पाहिजे. तुम्हाला कळत कसं नाहीये. गप्प राहा म्हणजे बघा बघा त्या फ्रीज झाल्या. नाही नाही, मान हलते ना पण अशी. हलतात म्हणजे काय अजिबात कुमारी पण कोणी शॅम्पू कनका त्याच्यामध्ये नाटक करताना होता. बापरे ऐकलात. या हे पहा आता, हे चित्र पहा आता. दोनदा अधिकारी, दादा अधिकारी. या सुखांनो या. बोला आता, लवकर बोला. बोला दादा, बोला. वेळ फार कमी आहे. 10 मिनिटात स्किट संपलं पाहिजे असा हुकूम आहे मला. बोला. मला बोलायचं आहे. बोलतायत. पॉज घेतो याचा अर्थ मी काही म्हणत नाही असा नसतो. अलीकडच्या काही नटांना आपण खूप बोलतो म्हणजे विनोद करतो असं वाटतं. हे माझ्याकडे बघून बोलायची काय गरज आहे तुम्हाला. खूप बोललो म्हणजे खूप अभिनय असं होत नाही. तत्पूर्वी मला सर्वांना एक सांगायचं आहे. इथे कुणाचा मोबाईल वाजला तर ज्याप्रमाणे मी नाटक बंद करतो त्याचप्रमाणे ही मालिकाही मी बंद करू शकतो. बाई तुम्ही वर मी नाही कुणाचा मोबाईल वाजतोय. एक मिनिट साहेब पाहतो. मोबाईल बघा, पर्स मी घरी ठेवून आले. मला तर परवडत पण नाही. मोबाईल कोणाचा नाही वाजत सर. कदाचित माझाच वाजतोय. आता काय करताय. आता मी बंद. अरे 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 दादा गेले. गेले तर जाऊ दे. काय आवश्यकता नाहीये. अंत बघू नका माझा, अंत बघू नका. तुमचं काम पटकन सांगा नाही तर पंचायत होईल. आणि पुन्हा जर का मध्ये कोणी बोललं ना तर नवरात्राच्या दांडिया घेऊन टिपऱ्या खेळीन तुमच्या बरोबर. अय्या, ते टिपऱ्या खेळायचे. श्यामला आवा टिपरे. श्यामला कुठे दिसली काय आमची श्यामला. मला बोलवलं तुम्ही. हो काय आबा. शिवाई आमच्या बाबांना काही कळतच नाही. आबा कसे आहात तुम्ही. हो काय. काय म्हणजे शिवाई आबा मला सांगायचं नाही का. अगं तो आपला शिड्या कुठे गेलाय. अगं बाई, अहो शिऱ्या ऑफिस मध्ये नाही का काय आबा. आणि हो मी सांगायला विसरले मी आबा. अहो अगं बाई, त्या शिऱ्याने सांगितलं आबांना गोळ्या वगैरे दिला, औषधं दिली की नाही. अगं बाई काय सांगते आमचं शिऱ्या म्हणजे ना. अगं किती बोलतेस मध्ये गॅप तरी दे जरा. अगं बाई सॉरी आबा. शेखर कुठे गेलाय. अय्या, असं कसं आठवत नाही. ते ऑफिस मध्ये गेले. त्यांनी सुद्धा सांगितलं आबा जेवले वगैरे की नाही. एकदम विचारपूस करतात. हो काय. आणि ती धाकटी कार्ती कुठे गेली तुमची. अगं बाई आबा असं काय करता. शलाका गेली फॉरेनला सेटल झाली तिकडे. असं काय. तिने पण सकाळी फोन केला होता आणि ती सारखं विचारत होती बरं का. तुमच्या सगळ्यांचं देव भलं करो. म्हणजे काय आहे ना, तुमच्यासारखी मंडळी कुटुंबीय आमची काळजी घ्यायला असतात म्हणून बरं होतं आमचं आयुष्य सुसह्य. म्हणजे प्रत्येक जन्माला येणारा माणूस हा म्हातारा होणारच असतो. तो मरणार असतो. पण हे म्हातारपण फार कठीण होऊन बसतं आमच्यासाठी. तुमच्यासारखी प्रेमळ माणसं असतील आजूबाजूला तर जरा बरं होतं नाही का. म्हणजे लहान मुलाला कशी आईच्या अशी उभीची गरज असते तशी म्हाताऱ्या माणसाला तुमच्यासारख्या माणसाची गरज असते. देव तुमचं कल्याण करू. आणि जगात तुम्ही कुठेही गेलात तरी आम्ही तुमच्या बरोबर असणार.
ते काही छान लिहून ठेवलंय, गाता येत नाही पण आता अगदी प्रयत्न करतो त्याचा. घाण हिंडते आकाशी परी चित्त चित्ती पिलापाशी चित्त चित्त. बाई, आबा काय झालं शाला? मांगले साहेब विषय काय? हो बाई, हो यांना काय झालं? ची पटाका डमडम नागे चिक बागे चिक हाती हाती उशी गेली 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 गेली. काय झालं? जड झालं का डोकं? काहीतरी वेगळंच होतं. वेगळंच होतं म्हणजे काय वाटलं काय तुम्हाला? आम्ही वेगळंच अनुभवलं. खरंच? मी पण. हो तुमच्या बरोबर मी पण. चला झालं तुमचं काम, चला. नाही आम्हाला अजून भेटायचंय ती अवंतिका मधली सौरभ आणि तुमच्या सगळ्या व्यक्तिरेखा तुम्हाला भेटतील. चला. आपण कशा भेटणार? त्या मालिका तर संपल्या ना आता. ओ बाई, मालिका संपल्या तरी त्या व्यक्तिरेखा अजून जिवंत आहेत. एक सुचवू तुम्हाला? रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करावून बाहेर पडाल ना तर आकाशाच्या स्क्रीनकडे लक्ष द्या. चमचमत्या चांदण्यांप्रमाणे तारे तारकांप्रमाणे तुमच्या सगळ्या व्यक्तिरेखा आकाशात तुम्हाला दिसतील. ध्रुव ताऱ्यासारखं आढळ स्थान रसिकांच्या मनात त्या ठेवून गेल्या आहेत. त्या वरून चमचम करत तुमच्याशी बोलतील, तुमच्या प्रश्नांना ते उत्तरं देतील. फक्त हा सगळा कार्यक्रम उत्तर रात्र होण्याच्या आत उरका म्हणजे झालं. तू बघा बंड्या आणि बंड्या कधी येणार तुम्ही परत? सौरभ आबा, अय्या सौरभ थांबा ना आबा. सौरभ आबा. वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत झी मराठी अवॉर्ड 2012.